जे पशु पक्षी आहेत, पाणी आहे, ते फक्त फोटोज आणि चित्रांमध्येच दिसेल. मैं 17 साल की अंतर्राष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ता हूँ। मैंने अपना पर्यावरण कार्यकर्ता की जो जर्नी थी वो 2017 में गवर्नमेंट ऑफ इंडिया के अगेंस्ट एक पिटिशन फाइल करके शुरू करी थी और तब से अब तक मैं बीबीसी की 100 मोस्ट इन्फ्लुएंशियल एम्पावरिंग वुमेन्स लिस्ट में अब तक की सबसे यंगेस्ट मेंबर रह चुकी हूँ। मैं एल की 100 चेंज मेकर्स वुमेन्स की लिस्ट में भी आ चुकी हूँ और उसके साथ ही साथ कई कमेटियों की मैं मेंबर भी रह चुकी हूँ। और आज मेरा यहाँ बेलागावी में आने का सबसे बड़ा मोटिव है इस रैली को सपोर्ट करना और इसके साथ जो जितने भी लोग हैं जो बेलागावी के लिए लड़ रहे हैं उनके साथ सॉलिडारिटी में खड़े होना और मैं अपना 100% अपना पूरा सपोर्ट उनके साथ दूंगी एंड आई विल ट्राई माय बेस्ट कि जो भी मुझसे एज एन एक्टिविस्ट एज एन इंटरनेशनल एक्टिविस्ट हो सकता है वो मैं करूँगी। और आज मैं सिर्फ उनके साथ एक सॉलिडारिटी और एक एज अ सपोर्ट पिलर यहाँ खड़ी हूँ और जो भी मुझसे बन पड़ेगा वो मैं करूँगी। ಇದು ಬಹಳ ಒಳ್ಳೇದು. ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಉಳಿಬೇಕು. ನಮಗೆ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಮಾಹಿತಿನೇ ಇರಬೇಕು. ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಬರೀ ಕಾಡು ಅಥವಾ ಪ್ರಾಣಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ನೀರು, ನಮಗೆ ಮೆಡಿಸಿನ್, ನಮಗೆ ಪೇಪರು, ನಮ್ಮ ಬದುಕು, ನಮ್ಮ ಜೀವನ, ಹಣ್ಣು ಹಂಪಲ ತರಕಾರಿ, ರೈತರು ಮುಖ್ಯವಾಗಿ. ಇವತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ನಾವು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 40% ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳನ್ನು ನಾವು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಕಳೆದ 30-40 ವರ್ಷದಲ್ಲಿ. ಯಾಕೆ? ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂತ. ಏನ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿ, ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 250 ಮಿಲಿಯನ್ ದಶಲಕ್ಷ ಜನ ಬಡತನ ರೇಖೆ ಕೆಳಗಿದ್ದಾರೆ. ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, 4 ಟ್ರಿಲಿಯನ್ 5 ಟ್ರಿಲಿಯನ್ ನಾವು ದೇಶ ಆಗ್ತೇವೆ ಅಂತ. ಅದು 5 ಟ್ರಿಲಿಯನ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ? ಯಾಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋದು ನಮ್ಮ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ, ಹುಲ್ಲಿನ ಮೇಲೆ, ಗಿಡದ ಮೇಲೆ, ಕಂಟಿಗಳ ಮೇಲೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಝರಿ, ಜಲಪಾತ, ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ, ಬೆಟ್ಟ ಇವು ನಾವು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ನಾಳೆ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಿಜವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾವು 30 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಇದನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದೇವೆ. ಕೈಗಾದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಕ್ಯಾಂಪೇನನ್ನ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಉಳಿಸಿ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ಆವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ನಾವು ಓದ್ತಾ ಬಂದೇವೆ. ನಾವು ಮಾಧವ ಗಾಡಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಜನರು ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಾಗ್ಲಿ, ಹೈಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಾಗ್ಲಿ ಏನ್ ಕಲಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ, ಅವರು ನಾಳೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಇದ್ದಾರೆ, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನೀರು ಬೇಕು, ಊಟ ಬೇಕು, ಜಾಬ್ ಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೊಸ ರೀತಿಯ ನಾಗರಿಕತೆ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. हाँ, नमस्ते। आजकल जिस तरीके से ये कार्यक्रम का मतलब पानी के लिए जो बनाया जा रहा है सरकार की ओर से, ये अच्छा नहीं है। क्योंकि अगर सामान्य जनता की दृष्टि से और सारा पशु पक्षी प्राणियों की दृष्टि से देखा जाए तो केवल कुछ लोगों के हित के लिए इसको बनाया जा रहा है, तो इसको निश्चित ही विरोध करना चाहिए। और पूरा पर्यावरण लोग यहाँ अगर रक्षित हो गए, पानी जंगल वगैरह, तो पूरे जहाँ पर ये लोग ले जाना चाहते हैं सरकार, वो सबके लिए लाभ होगा। परंतु अगर इस तरह से इसको अगर हम करने देंगे तो ये क्या होगा, यहाँ पर भी इसका पर्यावरण से बहुत उसका घाटा होगा और जहाँ ये ले जाना चाहते हैं इस पानी को उस जगह में भी होगा। इसलिए इसको बहुत जोर से इसको विरोध करना चाहिए और इसको रोकना चाहिए और पर्यावरण को रक्षा करने से जहाँ ले जाना चाहते उसको भी लाभ होगा और यहाँ पर भी लाभ होगा। आज रोजी इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण जमून आपल्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन द्यायला चाललो आहोत. निवेदन काय आहे तर महादाई नदी जी आहे ती गोव्यातून एका वेगळ्या दिशेला जाते, तिला वळवून मलप्रभेकडे आणण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे. सध्या हे प्रकरण हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये असल्यामुळं परत दुसरी एक ते खेळी खेळतायत, ते म्हणजे कळसा आणि बंदुरांना वळवून चॅनेलनी मलप्रभा नदीमध्ये पाणी आणून ते धारवाडला घेऊन जाऊन धारवाडच्या लोकांना देणार आहेत. सरकार सांगतं हे लोकांना पिण्यासाठी पाणी म्हणून, पण पिण्यासाठी पाणी 2050 पर्यंत पुरेल असं इतर सर्वांनी अहवाल दिलेला असताना खोटं बोलून ते तिथं ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यासाठी हे पाणी घेऊन जाण्याचं एकूण षडयंत्र
आपल्या सरकारने रचलेलं आहे. हे जर झालं तर पूर्ण पश्चिम घाटाचं एकूण सत्यानाश होणार आहे. आणि ज्या पश्चिम घाटमुळं पाऊसही येतो, नद्या वाहत राहतात आणि आपला उत्तर कर्नाटक समृद्ध आहे. तेव्हा हे जर झालं तर आपल्या उत्तर कर्नाटकाचं वाळवंट व्हायला फार वेळ काही लागणार नाही. म्हणून योग्य वेळेला आपण सगळ्यांनी जागा होऊन आपल्याला महादाई वाचवायची आहे, मलप्रभा वाचवायची आहे, परिसर वाचवायचा आहे आणि सगळ्या नदी तशाच वाहत ठेवायच्या आहेत. आणि या एका कळकळीनं आणि हे व्हायला पाहिजेत असं मनापासून वाटल्यामुळं तुम्ही सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. पुढच्या जनरेशन्सना झाडं जे पशु पक्षी आहेत, पाणी आहेत, हे फक्त फोटोज आणि चित्रांमध्येच दिसेल. त्याच्यासाठी आपण सगळे इथे आहोत आज टू प्रोटेस्ट अगेन्स्ट सेव्ह वॉटर, सेव्ह नेचर, सेव्ह वर्ल्ड, सेव्ह वाईल्ड लाईफ. या सगळ्यासाठी आपण आहोत इथे बिकॉज दिस इज कॉल्ड ॲज द लंग्स ऑफ एशिया, जे आपल्याला जागवत ठेवायला पाहिजे. दिस इज व्हॉट वी ऑल फील. येस, थँक्यू. We all are here to save our forest and save our river, save the rains that are here in Belgavi region, which in fact gives life to the other areas of Karnataka as well. So I request now Mr. Dilip Kama to come to Indra. Sir, how are you? I am requesting to keep the environment of our surrounding areas clean. Thank you so much, sir. ಅವರಿಗೆ ನಾವು ನಿಮಗೆ ನಮ್ಮಿಂದ ಒಂದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಏನಂದ್ರೆ ನಾವೊಂದು ಸಬ್ ಕಮಿಟಿ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಚೇಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಮ್ದು ಏನೇನು ಬೇಡಿಕೆಗಳಿದಾವೆ